महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. केंद्रीय निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षामधील बदलांचे कागदपत्र सादर करा. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र प्रस्तावाची मागणी. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. पंतप्रधान मोदी शाह संसदेमध्ये यायला का घाबरतात? अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी फिरकले नाहीत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सभागृहात शहांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार असल्याचं हेच केलं स्पष्ट. सीजेपीला लोक चळवळच ठेवायची आहे. पक्ष स्थापनेबाबत अद्याप कुठलाही विचार नाही. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नसल्याचं मत. सरसंघचालक मोहन भागवत जेनजींशी संवाद साधणार. 6 ऑगस्टला जेनजी झेन अल्फान सोबत संवाद. देशातील 2000 विद्यार्थी सहभागी होणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. शहापुरातील रस्ते बळीनंतर प्रशासनाला खडबडून जाग. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं खड्डा बुजवला. याच खड्ड्यात पडून सकाळी अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. पुण्यातील उपनगरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था. कासरत चौक ते मांगडेवाडी मार्गावर मोठे खड्डे. खड्ड्यांमुळे उपनगरातील रस्त्यांची चाळ. सातारा जिल्हा बँकेत पैशाची बोली. मतदार होण्यासाठी 2 लाखांची बोली. कोडोली गावात सोसायटीच्या ठरावादरम्यान प्रकार. माळशेज घाटातील करंजाळे इथं रस्ता खचला. रस्ता खचल्यानं माळशेज घाटातील मार्ग बंद. पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पर्यटक हैराण. खेड तालुक्यातील चास कमान धरण ओव्हरफ्लो. भीमा नदीमध्ये 17,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. आणि बीड जिल्ह्याकडे पावसाची पाठ. अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडे ठाक. भर पावसाळ्यात 69 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना एक पत्र लिहिलेलं आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावामध्ये झालेल्या बदलांचे कागदपत्र सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना दिले. कारण या अधिवेशनामध्ये झालेला बदल प्राप्त झाला नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलंय. त्यामुळे आयोगानं या दरम्यानच्या या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्र आणि प्रस्तावांची मागणी या पत्राद्वारे केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संदर्भात आता राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार का याबद्दलची ही चर्चा सुरू झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना एक पत्र लिहिलंय आणि वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नाशिकमधील खड्ड्यांवरून सुरू झालेला भुजबळ विरुद्ध महाजन संघर्ष आता थेट पालकमंत्री पदापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. कारण नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण तापलं असतानाच खड्डेमुक्त नाशिकसाठी भुजबळांना पालकमंत्री करा अशी मागणी करणारे बॅनर शहरभर लागल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. बघूया. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे मरता कामा नये याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही. एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हते. आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. नाशिकच्या खड्ड्यांवरून 2 दिवसांपूर्वी भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त करत एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं अशी घणाघाती टीका केली. या टीकेच्या 2 दिवसानंतर सोमवारी नाशिक शहरात सर्वत्र भुजबळांच्या पालकमंत्री पदाची मागणी करणारे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालं.
छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा, अशा आशयाची मागणी या बॅनर्समधून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी या बॅनरबाजीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलं. भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती. कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं. नाशिककरांना त्रास नव्हता. आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं. विशेष म्हणजे मागील 2 दिवसांपासून भुजबळ आणि महाजनांमधील वितुष्ट वारंवार समोर येत आहे. शनिवारी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी देखील दोन्ही नेत्यांमधला दुरावा दिसून आला. त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंच शहरात भुजबळांच्या पालकमंत्री पदासाठी बॅनरबाजी केल्यानं महायुतीतली पालकमंत्री पदाची चढाओढ पुन्हा समोर आली. या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण सुद्धा तापल्याचं दिसलं. कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय. तर पालकमंत्री फडणवीस ठरवणार असं म्हणत नवनाथ बन यांनी बॅनरबाजीवर टीका केली आहे. कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी ह्याच्याकडेच आहे. नाशिकमध्ये 4 लोकांचं सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे. देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत. त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते. बॅनरबाजी करून काहीही होत नाही. सध्या नाशिकची जबाबदारी सांभाळणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी या बॅनरबाजीवर सावध प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण पालकमंत्री पदाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत. निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे. ते या बाबतीवर निर्णय घेतील. दरम्यान नाशिकमधील या बॅनरबाजीवर भुजबळांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचं लोक बोलत आहेत. पण याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. ते बोर्ड मी ज्यांनी ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला सांगितले. सातत्याने हा वाद समोर येतो. म्हणजे नाही काही वाद बीत नाही. ते वाद तुम्ही वाढवता, आमच्याकडे काही वाद नाही. मग कोण मग म्हणाला तुम्हाला सांग कधी वाद झाला याच्यावर? नियुक्ती का थांबली मग पालकमंत्री? ते मला काही माहीत नाही. नाशिकमधील खड्ड्यांनी 5 बळी घेतल्यानं हा प्रश्न गंभीर बनलाय. त्यातच खड्डे बुजवण्याच्या कामाला 24 तास होत नाही, तोच पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे नाशिकची स्थिती भुजबळ म्हणतात तशी बेकार झाली आहे हे बऱ्याच अंशी खरं ठरत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीनं पालकमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच मित्रपक्षाची कोंडी केल्याचं दिसतंय. त्यामुळे एकीकडे रायगड आणि आता नाशिकमध्येही भुजबळ समर्थक आक्रमक झाल्यानं पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिकहून सागर गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी कोल्हापुरात आहे. कोल्हापुरात भर पावसात गावकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. साचलेल्या पाण्यात खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू आहे. आसगाव गगनबावडा मार्गावर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलंय. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळेला आंदोलक गावकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.
आपण बघतोय कोल्हापुरातल्या आंदोलनाची बातमी आहे. कोल्हापुरात भर पावसात गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. साचलेल्या पाण्यात खड्ड्यांमध्ये बसून गावकऱ्यांनी हे आंदोलन केलंय आणि प्रशासनाचा निषेध केलाय. आसगाव गगनबावडा मार्गावर आंदोलन करत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळेला गावकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांनी हे आंदोलन केल्यानंतर तर या प्रशासन आता रस्त्यासंदर्भात गांभीर्यानं विचार करणार का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी रिटायर व्हावं असं वाटतं असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. काँग्रेस तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचा आणि मुख्यमंत्री होण्याची काँग्रेसनं ऑफर दिली. त्यावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काँग्रेसने राजकीय वर्तुळात उलथापालथ करणारं विधान केल्यानं या ऑफरची चर्चा रंगलेली आहे. तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ, भाजपमधून बाहेर पडा, मैदानात या, आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ अशी ऑफरच वडेट्टीवारांनी देऊन टाकलेली आहे. सगळा रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला. 2 लेनचा बनत चालला होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता, इतकं खोदून ठेवलं होतं. कडकड कडकड करत मी इथपर्यंत आले आणि मी माझ्या प्रियला म्हणलं मला आलाय कंटाळा. वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यामुळे जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, दांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाहीये. बिचाऱ्यांना जे या राज्यातील पण ओबीसीचं मध्ये पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही. त्या उद्योगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे. काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे. 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे. पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. दरम्यान पंकजा मुंडे कधीही भाजप सोडणार नाहीत. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वैचारिक वारसा असल्याचं नवनाथ बन म्हणालेत. तर वडेट्टीवार लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील असंही नवनाथ बन म्हणालेत. वडेट्टीवारांना नगरसेवक सांभाळता येत नाहीत असं म्हणत नवनाथ बन यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला. विजय वडेट्टीवार लिहून घ्या, तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात. कारण तुमच्या नेतृत्वात चंद्रपुरात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. पंकजाताई मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत, त्या संघर्ष कन्या आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टी पंकजाताई कधीही सोडणार नाहीत. कारण मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई मुंडेंकडे आहे. विजय वडेट्टीवार तुमच्याकडे नेमका काय वारसा आहे? तुम्ही आधी कुठल्या पक्षामध्ये होता? आता काँग्रेसमध्ये जाऊन लुडबुड करताय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातील. कारण साधे नगरसेवक विजय वडेट्टीवारांना सांभाळता येत नाहीत. त्यांनी पंकजाताईंना अशा पद्धतीच्या ऑफर देऊ नये. पंकजाताई मुंडे या विचारांवर चालणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत, हे विजय वडेट्टीवारांनी लक्षात ठेवावं. यानंतर पुढल्या बातमीकडे. बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याची.
राजकारण गलिच्छ झाले असं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलंय. माझ्यासारख्या माणसानं राजकारणात राहावं की नको असा विचार करतोय असं धनंजय मुंडे म्हणाले. 18 पगड जातीला एकत्र आणून पुन्हा सत्ता आणू असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केले आणि त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. राज्यातील जाती आणि धर्मांच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय. बीडच्या माजलगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मात्र सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक राज्य कारभाराचा दाखला देत 18 पगड जातींना एकत्र आणण्याचं आवाहन त्यांनी केलंय. धनंजय मुंडे यांच्या विधानाच्या आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही. पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का न राहावं, पुन्हा वाटतं उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समजा एकत्र प्रस्थापित करायची. आता बातमी आहे उद्धव ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतली. मातोश्रीवर झालेल्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंच्या समक्ष 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. यानंतर उद्धव ठाकरे आणि बाचाबाची करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ते संतापले. तुम्ही आपापसात काय भांडताय असं म्हणत ठाकरेंनी संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मातोश्रीवर ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. ठाण्यात संघटना मजबूत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्यानं नियुक्त पदाधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 गटातील बाचाबाची पाहून उद्धव ठाकरे बैठकीमध्ये संतापल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. एक तरुण देशामध्ये आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही आपापसात काय भांडताय असं म्हणत ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापल्याचं सूत्रांकडून कळत आहे. 2 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्या. त्याचबरोबर काहींची हकालपट्टी करण्यात आली आणि या बैठकीमध्ये तोच विषय होता आणि तोच वादाचा विषय ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीत ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते. झेंजींच्या मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असल्याचं पाहायला मिळतंय. झेंजी मतदानावर राजकीय पक्षांचा डोळा आहे. राजकीय पक्षांकडून युवा मतदारांसाठी जुळवाजुळव करण्यात येते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक बदलाची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे. झेंजींसाठी राजकीय पक्ष रणनीती बदलणार असल्याचं कळत आहे. तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. 2029च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी नवीन आणि प्रभावी झेन्सी मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी जोरदार जुळवाजुळव सुरू केली आणि धोरणात्मक आखणी सुरू केली आहे. पारंपरिक प्रचाराचे मुद्दे बाजूला सारत पक्ष आता डिजिटल भाषा, सोशल मीडियावर रील्स आणि थेट संवाद साधतोय. तसंच शहरासह गाव पातळीवर तरुणांसाठी मेळावे आयोजित केले जाऊन संवाद वाढवण्याची ही तयारी सुरू आहे. तसंच पक्ष संघटनेतही तरुण लोकांना संधी देऊन युवा मतदारांसाठी आवश्यक वातावरण तयार केलं जात आहे. खासदार संजय राऊत यांनी अतुल लिमये यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आंदोलन घटनाविरोधी कसं असू शकतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आंदोलनाला घटनाविरोधी म्हणणं हा संविधानाचा अपमान आहे. लिमयेंचं विधान भागवतांना मान्य आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवतांना केलेला आहे. त्याच्यासाठी जे काही आपल्याला म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा.
अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल. ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. सरसंघचालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं. कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघचालकांचं होतं. कोण तो लेमैया आहे, त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आपण काय बोलतोय, तरुणांना देशद्रोही समजतो. अरे जनाची नाही मनाची शरम ठेवा. लाखो लोक रस्त्यावर उतरतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवताय. मग RSS कोणती देशभक्तीवाली? इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांच्या मागे धावत होती त्यावेळेच्या हिंदू महासभेने. त्यावेळेस त्यांना वाटत होता हा देश स्वतंत्र होऊ नये म्हणून. जे जे परकीय आले त्यांच्याला साथ देणारी मंडळी या देशातील तरुणांना जर राष्ट्रद्रोही म्हणत असेल, देशद्रोही म्हणत असेल, तर पुढच्या दिवसामध्ये यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जनता यांची मस्ती आणि गरमी उतरवल्याशिवाय राहणार नाही. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. सिद्धिविनायक मंदिरात दान चोरी झाली होती असं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा चोरी पकडण्यात यश आलं होतं असंही सदा सरवणकर यांनी आता स्पष्ट केलं आहे. जेव्हा चोरी झाली तेव्हाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे चोरले होते असं सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. दिलेल्या पत्राचा संदर्भ असा होता की या मंदिरामध्ये काही अघटित अशी घटना घडली होती. काही कर्मचाऱ्यांकडनं चोरी करण्यात आली होती आणि ती चोरी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पकडण्यात आम्हाला सगळ्यांना यश मिळालं. राजन पेंडुरकर, मी सगळ्या सगळ्यांची नावंही आपल्याला देईन. पेंडुरकर, त्यानंतर एक घाडीगावकर, अशा प्रकारची ही 9 नावं आहेत. त्यांना ताबडतोब त्याच दिवशी ज्या वेळेला आम्हाला ते CCTVमध्ये दिसलं, 5 मिनिटाचा विलंब न करता ताबडतोब पोलिसांना तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखीन जे 8 जण होते त्यांनाही अटक करण्यात आली. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH